घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दाल बाटी रेसिपी। त्यासाठी इथे मी 5 प्रकारची डाळ घेतलेली आहे। ती डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि 1 ते 1.5 तासासाठी भिजत ठेवणार आहे। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे बघा। त्यामध्ये मी थोडी अर्धी वाटी इतकं किंवा तुमच्या घरामध्ये जेवढे माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही काढून घेऊ शकता। इथे मी अर्धी वाटी इतकी 2 डाळ काढून घेतलेली आहे। चना डाळ अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी काळी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी सोबतच तुरीची डाळ। ही डाळ आता मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करून 1 ते 1.5 तासासाठी किंवा 2 तासासाठी भिजत ठेवणार आहे। जेवढा जास्त वेळ आपण डाळ भिजत ठेवतो तेवढा लवकर डाळ ही शिजते, कारण आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार नाही आहोत, आपण ह्या पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत। त्यामुळे मी ही डाळ आधीच भिजवून घेतलेली आहे बघा। मी असं एक पातेला घेतला आहे, त्यामध्ये डाळीच्या दुप्पट पाणी ॲड करून घेतलेलं आहे। जेव्हा आपण डाळ शिजवणार त्यावेळेला पाणी कमी पडणार नाही, कारण यामध्ये चण्याची डाळ, तुरीची डाळ यांना पाणी थोडंसं जास्त लागतं शिजायला, म्हणून मी या डाळीच्या दुप्पट पाणी, जेवढा 1 बाउल जर डाळ असेल तर त्याला मी 2 बाउल इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। इकडे मी गॅसवर पाणी बॉईल करण्याकरिता ठेवलेलं होतं। पाणी व्यवस्थित बॉईल झालेलं आहे। त्यामध्ये जी डाळ आपण भिजत ठेवलेली होती ती डाळ त्यामध्ये ॲड करून घेत आहे। इथे डाळ आपली बॉईल होत आलेली आहे बघा। अशा प्रकारे वर फेस येतो आणि हा फेस नाही का तुम्ही एका चमचने काढून घ्या, त्याच्याने डाळीला खूप छान चव येते। त्यासाठी मी हा फेस 2-3 वेळेस काढून घेणार आहे बघा। अशा चम्मचनी डाळीमधलं कचरा काढी किंवा काही गंदगी जे असते ते निघून जाते बघा। अशा प्रकारे आपल्याला 2-3 वेळेस इथं काढून घ्यायचं आहे। मी 2-3 वेळेस असं थोडं करून काढून घेतलेलं आहे याच्यातलं पूर्ण। हे जर आपण कुकरमध्ये शिजवलं असतं तर आपण अशा प्रकारे काढू शकलो नसतो, तेच आपण या पातेल्यामध्ये शिजवून घेत आहे। तर बघा अशा प्रमाणे पूर्ण मी इथे फेस काढू शकत आहे आणि पूर्ण फेस मी 2-3 वेळेस काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं कमी इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे आणि सोबतच अर्धा चम्मच इतकी हळदी पावडरसुद्धा ॲड करून घेत आहे। हा तर तुम्ही यामध्ये 1 चम्मच इतकं तेलही ॲड करून घेऊ शकता। आता मी डाळीला जवळपास अर्धा तासापर्यंत शिजवून घेणार आहे। जोपर्यंत पूर्ण डाळ मॅश होत नाही तोपर्यंत मी या डाळीला शिजवून घेणार आहे आणि डाळ खूप छान शिजते। तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून बघा। जर तुम्ही का 2 तास आधी जर डाळ भिजवून ठेवलेली असेल तर डाळीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, खूप छान अशी डाळ शिजून तयार होते बघा। इथे 15 ते 20 मिनिटं जवळपास झालेली आहे आणि आपली डाळ पूर्णपणे शिजलेली आहे। फक्त चणा डाळसुद्धा थोडीशी कच्ची आहे, तरी तीसुद्धा हाताने बघा नरम फुटत आहे, म्हणजेच खूप छान डाळ शिजलेली आहे। आणखी मी 15 मिनिटं शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला बाकीचं प्रोसिजर दाखवते बघा। इथे 15 मिनिटं परत डाळ शिजवून घेतलेली आहे। डाळ पूर्णपणे शिजून रेडी झालेली आहे आपली आणि पाणीसुद्धा कमी पडलेलं नाही आहे डाळीला, एकदम परफेक्ट पाणी ॲड करून घेतलं होतं मी। जर तुमचा मेजरमेंट बरोबर राहिलं तर डाळीला नंतर पाणी ॲड करून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे आणि त्याच्याने डाळीला खूप छान चव येते। जर का तुम्ही वरून थोडं पाणी ॲड करत राहणार तर डाळीला चव व्यवस्थित येणार नाही। आता माझ्याकडे डाळ घोटणी नाही, जर तुमच्याकडे लाकडाची डाळ घोटणी असेल, आमच्या घरी वगैरे असते गावाकडे, पण आता सध्या माझ्याकडे नाही आहे, मग माझ्याकडे अशा प्रकारे एक डाळ घोटणी आहे छोटीशी। मी त्याच्याने डाळ घोटून घेत आहे आणि डाळ माझी पूर्णपणे व्यवस्थित मॅश झाल्यामुळे मला जास्त घोटायची सुद्धा गरज पडलेली नाही आहे। जर तुमच्याकडे लाकडाची डाळ घोटणी असेल तर तुम्ही त्याच्यानेच डाळ घोटून घ्या, चव खूप छान येते। आधीचे गावाकडचे लोक वगैरे तेच डाळ घोटणी वापरायचे बघा। मी अशा प्रकारे इथे डाळ घोटून घेते छान असं। दोन 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित आता डाळ घोटून घेऊया आपण याला। सोबतच आता मी डाळीच्या फोडणीकरिता, डाळ तिकडे शिजत आहे दुसऱ्या गॅसवर आणि इकडे मी डाळीच्या फोडणीकरिता 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि थोडीशी लसण इथे ठेचून घेतली आहे मी। लसण बारीक मिक्सरमध्ये नाही काढलेली आहे, मी छान असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे। सोबतच 2-3 हिरवी मिरचीसुद्धा मी घेतलेली आहे तडक्यासाठी।
इथे एक कढई गॅसवर तापण्याकरिता ठेवलेली आहे। त्यामध्ये 2-3 चमच इतकं तेल ॲड करून घेतलं आहे। सोबतच अर्धा चमच इतका जिरा ॲड करून घेतलेला आहे आणि जी आपण ठेचून घेतलेली लसण घेतली होती ती यामध्ये मी 1 चमच इतकी, 1 चमचपेक्षा थोडीशी जास्त असेल इतकी ती इथे ॲड करून घेतलेली आहे। लसण व्यवस्थित लालसर झाली होती, जास्त पण लाल करून पिंकिश होईपर्यंत भाजून घ्यायचं होतं। आणि आता त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेले कांदे ॲड करून घेत आहे। इथे मी 2 कांदे घेतलेले होते। कांदेसुद्धा जास्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही, आपल्याला छान असे पिंक होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला मसाला पूर्ण शिजायला खूप वेळ लागतो, तोपर्यंत कांदे आणखी छान शिजतात। बघा कांदे इथे व्यवस्थित पिंक झालेले आहे। आता यामध्ये मी बाकीचं ॲड करून घेते। आता यामध्ये मी बारीक कापून घेतलेले 2 टोमॅटो ॲड करून घेतलेले आहे। हा मसाला सुद्धा तुमची डाळीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही थोडासा जास्त, जसं 2 टोमॅटो घेतले, तुम्ही डाळ थोडी जास्त असेल तर तुम्ही 3 किंवा 4 टोमॅटो घेऊ शकता। कांदे 2 घेतले त्यापेक्षा तुम्ही 4 किंवा 3 घेऊ शकता। बघा टोमॅटो कांदे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले। सोबतच मी यामध्ये 1 हिरवी मिरची सुद्धा ॲड करून घेतली आहे। चवीपुरता अर्धा चमच इतकं मीठ, अर्धा चमच हळदी पावडर, मी तिकडे हळद ॲड केली आहे म्हणून इथे थोडंसं कमी ॲड करून घेत आहे। गरम मसाला अर्धा चमच, धने पावडर अर्धा चमच। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तुम्ही जेवढं तिखट खाता त्याप्रमाणे इथे मी 2 ते 1.5 चमच इतकं तिखट मी इथे 1 चमच इतकं तिखट ॲड करून घेतलं आहे। मी नंतर आणखी परत तडका देणार आहे, त्यामध्ये अर्धा चमच इतकं तिखट ॲड करून घेणार आहे, म्हणून मी इथे थोडंसं 1 चमच तिखट ॲड करून घेतलं आहे। बघा मसाला व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे आपला इथे। आता जी आपली डाळ तिकडे मी शिजत ठेवलेली होती दुसऱ्या गॅसवर, ती यामध्ये ॲड करून घेते। बघा डाळ किती छान अशी मॅश झाली आहे, शिजून पण खूप छान शिजली आहे। इथे खूप सुंदर डाळ शिजून रेडी झालेली आहे आपली। डाळीला फोडणी सुद्धा घातलेलं आहे। आता मी याला वरून तडका सुद्धा घालणार आहे। तडकाशिवाय त्या डाळीला चवच येत नाही। दालबाटी म्हणजे सगळी चव आपल्या डाळीवरच असते। डाळ जेवढी भारी बनवाल तुम्ही, चवीला खूप टेस्टी बनवाल, तेवढी तुमची दालबाटी खायला खूप छान वाटते। आता इकडे आपली डाळ उकळत आहे, छान बॉईल करून घेऊया डाळीला व्यवस्थित असं। परत आपण 2-3 मिनिटांनी जर शिजवून घेतलं डाळीला तर आणखी छान अशी घट्टसर डाळ शिजून तयार होते, एकदम क्रीमी टेक्स्चर येतो डाळीला। इथे आपली डाळ पूर्ण परफेक्ट अशी शिजून तयार झालेली आहे, बघू शकता खूप छान अशी रेडी झाली आहे। आता मी डाळीसाठी तडका तयार करून घेते। त्यासाठी एक छोटं गंज घेतलेलं आहे पातेलं, त्यामध्ये 1 ते 1.5 चमच इतकं तेल ॲड करून घेतलेलं आणि ठेचून घेतलेली भरपूर सारी 1 ते 2 चमच इतकी लसण ॲड करून घेतली आहे। बघा लसण छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला, थोडंसं लाल नाही पण पिंकपर्यंत करून घ्यायचं आहे, कारण पूर्ण तडका तयार होईपर्यंत आणखी लाल होणार आहे ती। त्यामध्ये 2 ते 3 लाल मिरच्या सुक्यावाल्या आणि 1 हिरवी मिरची आणि 1 चमच भरून इतकी कसुरी मेथी आणि अर्धा चमच इतकं मिरची पावडर। तुम्ही अशा प्रकारे एकदा तडका तयार करून त्यावर नक्की ॲड करून घ्या, डाळीला चव आणखी छान येतो। इथे आपला तडका बनवून तयार झालेला आहे, बघू शकता खूप छान तडका तयार झाला आहे। मी गॅस ऑफ करून घेतलेला आहे। आता याला मी लगेच डाळीवर ॲड करून घेणार आहे। इथे डाळीला सुद्धा छान उकळी आलेली आहे, डाळ बनवून इकडे तयार झाली आहे। आता जो आपण तडका बनवून घेतलेला होता तो ॲड करून घेणार आहे। त्याआधी मी बारीक बारीक कापून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर यावर ॲड करून घेणार आहे आणि आता याच्यावरून तो तडका मी सोडून देणार आहे। बघा किती छान अशी डाळ आपली इथे दिसत आहे। जेवढी छान दिसत आहे तेवढी चवीला सुद्धा भारी आहे। एकदा नक्की अशा प्रकारे तुम्ही डेलीच्या जेवणामध्ये सुद्धा कधी कधी वरण भात वगैरे जेव्हा आपण करतो त्यावेळेला अशी मिक्स डाळ तुम्ही करून बघा, खूप छान लागते।
बघा इथे आपली वरण रेडी झालेली आहे। आता आपण लगेच तिकडे बाटीसुद्धा रेडी करून घेणार आहोत। बघू शकता किती चमचमीत अशी इथे वरण तयार झालेलं आहे आपला। आता लगेच मी बाटीची तयारी करून घेणार आहे। बाटीसाठी इथे मी 2 वाटी इतकं छान मोठ्या साईजच्या वाटीने मी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी 1/4 इतकं रवा ॲड करून घेणार आहे। इथे आपला गव्हाचं पीठ थोडंसं बारीक असतो, खूप बारीक असतो, तर त्यामध्ये थोडंसं रवा ॲड करणं खूप आवश्यक असते, म्हणून तुम्ही अर्ध्या वाटी इतकं रवा ॲड करून घ्या। आणि इथे मी अर्धा चमच इतकं ओवा घेतलेला आहे, तो छान असं हाताने क्रश करून ॲड करून घेणार आहे। सोबतच मी यामध्ये अर्धा चमच इतकं मीठ ॲड करून घेत आहे चवीपुरतं। अर्धा चमच इथे मी धने पावडर, धने आहे आपला सारी धना असतो त्याला मी थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे। बघा अर्धा चमच इतकं किंवा 1 चमच इतकं ॲड करून घेतलेलं आहे। 1 चमच इतकं इथे मी सोप बारीक करून घेतलेलं, सोपला थोडंसं हिरवी सोप असते त्याला मी थोडंसं क्रश करून ॲड केलेलं 1 चमच इतकं। आणि आता मी यामध्ये 4 ते 5 चमच इतकं भरून मी तूप ॲड करून घेत आहे। जवळपास मी इथे 1/4 वाटीच्या मापाने 1/4 इतकं तूप ॲड करून घेतलेलं आहे। तूपचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं, तेव्हाच आपली बाटी एकदम नरम अशी खुसखुशीत तयार होते। तुम्ही अर्धी वाटी इतकं अंदाजाने, अर्धी वाटीला थोडंसं कमी इतकं तूप यामध्ये जर ॲड करून घेतलं तरी चालेल। आता मी अशा प्रकारे हाताने व्यवस्थित असं पूर्ण पीठ मिक्स करून घेत आहे। इथे आपला बघा असा गोळा बनला पाहिजे पिठाचा। जर थोडंसं तूप कमी वाटत असेल तर तुम्ही 2 चमच परत ॲड करून घेऊ शकता, पण मी बरोबर तूप ॲड करून घेतलं आहे। आणि इथे मी अर्धा चमच इतकं खाण्याचा सोडा, आपला मिठा सोडा असतो ना, तो सोडा मी इथे ॲड करून घेतलेला आहे। बघा असा गोळा इथे तयार झाला पाहिजे। इथे आपला पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता मी इथे कोमट, जसं आपल्याला एकदम कोमटही नाही, जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, एकदम असं नॉर्मलमध्ये कोमट पाण्याने आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे थोडं पाणी ॲड करून मी छान असा गोळा तयार करून घेणार। खूप जास्त नरमही लावून घ्यायचं नाही आणि खूप जास्त हार्डही लावून घ्यायचं नाही आपल्याला। थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असा गोळा तयार करून घेणार आहे पिठाचा। मी तुम्हाला इथे कुकरमध्ये बाटी बनवून दाखवणार आहे। तुम्ही ही बाटी एखाद्या पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता। मी पॅनमध्ये थोडीशी 4-5 पॅनमध्ये बनवून घेतले आणि 4-5 कुकरमध्ये बनवून घेतली आहे। पॅनमध्ये पण खूप सुंदर इथे बाटी बनवून तयार होतात। बघा इथे मी 10 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं होतं पीठ, आपलं पीठ व्यवस्थित भिजून तयार झालेलं आहे। आता लगेच मी याच्या बाट्या करून घेते। इथे आपल्याला मीडियम साईजचा असा गोळा तोडून घ्यायचा आहे। बघा ज्या साईजची आपल्याला बाटी करून घ्यायची आहे त्या साईजचं गोळा तोडून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे जसं बालुशाहीला होल करून घेतात तशा प्रकारे ते मध्ये होल करून घ्यायचं आहे। बघा मी जास्त प्रेस करून याला एकदम असा जोर लावून प्रेस करून घेत नाही आहे, व्यवस्थित वरवर हाताने छान असा गोळा तयार करून घेत आहे बाटीचा। आणि अशा प्रकारे एक होल करून घेत आहे त्यामध्ये। मी 4 अशा प्रकारे बनवणार आहे आणि 4 नाही का वेगळ्या प्रकारे बनवणार आहे, ज्या मी पॅनमध्ये बनवून घेणार आहे। तुम्ही दोन्ही प्रकारे जरी बनवलात तरी खूप खायला टेस्टी लागते। बघा अशा प्रकारे वरून थोडंसं मार्क करून घ्यायचं। इकडे मी कुकर तापण्याकरिता ठेवलेला आहे। जर तुम्हाला यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं असेल तर तुम्ही तूपही लावून घेऊ शकता किंवा तुम्ही असंही ॲड केलं तरी चालेल। मी अशाच ॲड करून घेत आहे। बघा इथे 4
कारण माझं कुकरचं साईज थोडंसं असं लांबमध्ये आहे, पण थोडंसं असं पसरट नसल्यामुळे 4च मावले, म्हणून मी 4 इथे ॲड करून घेतलेले आहे आणि बाकीचे 4 मी पॅनमध्ये बनवणार आहे। तर इथे मी तुम्हाला कुकरची प्रोसिजर दाखवली आहे, पॅनची दाखवलेली नाही आहे, पण जर मी सांगितल्याप्रमाणे जर ट्राय कराल तर नक्की तुम्हाला सुद्धा पॅनमध्ये बनवता येईल। एक पॅन घ्यायचं, त्यामध्ये तुम्ही 2 चम्मच इतकं तूप ॲड करून घ्यायचं आणि हे जे बाटीचे आहे त्या बाटी त्यामध्ये ॲड करून झाकण लावून 5-5 मिनिटासाठी तुम्ही अलटून पलटून शेकून घेतलं तरी खूप सुंदर अशा बाटी तिथे तयार होतात। आणि जर तुम्हाला ती रेसिपी हवी असेल बाटी पॅनमध्ये कशी बनवायची ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला नक्की शेअर करेल। बघा इथे मी अलटून पलटून बाटीला शेकून घेत आहे। मी ते कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे, बिना शिट्टीचं कुकर लावून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बाजूने बाटीला शेकून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही यामध्ये थोडं थोडं वरून सुद्धा तूप लावून घेऊ शकता, आतमध्ये सुद्धा आधी तूप लावून घेऊ शकता। आणि जर कुणाला जर तूप खायचं नसेल तर तुम्ही नुसती असेही खाऊ शकता, बिना तुपाचे सुद्धा खूप छान बाटी इथे लागतात। इथे आपली बाटी बनवून तयार झालेली आहे, खूप सुंदर बाटी बनवून रेडी झालेला आहे। बघा बिलकुल अजिबात चिपकलेलं नाही आहे किंवा तुटली नाही वगैरे काहीच नाही, बनवून तयार झालेली आहे बाटी इथे। बघा किती छान दिसत आहे। सोबतच ह्या मी पॅनमध्ये बनवून घेतलेले आहे। खूप काही मेहनत लागत नाही। जर तुम्ही आधी 2 तासाआधी डाळ जर भिजवून ठेवलेली असेल आणि जर डाळबाटी करण्याकरिता घेतला असेल तर जवळपास अर्धा तास लागतो। अर्ध्या तासामध्ये आपली डाळबाटी बनवून तयार होते। बघा इथे आपली पूर्ण रेसिपी रेडी झालेली आहे। एका वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे मी, बघू शकता अशा प्रमाणे, आणि त्यामध्ये मी असं एक एक बाटी डुबवून घेतलेलं आहे, कारण ही डिशच अशी आहे की याला तुपाशिवाय चव नाही। बघा असं एक एक करून मी सगळ्या बाटी यामध्ये डुबवून व्यवस्थित ॲड करून घेतली आहे। एकदा तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, सोबतच माझ्या व्हिडिओला शेअरसुद्धा करा। बघा इथे दालबाटी बनवून किती छान तयार झालेली आहे, चवीला सुद्धा इतकीच छान लागते। एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा।